संवाद फळ आहे. पण याच्यासारखं उच्च कोटीचं आणि श्रेष्ठ आणि महत्त्वाचं असं जगात आता काही नाही, काहीच नाही. अखेरी श्रेष्ठत्व एक हेच आहे, परमार्थच आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अजून काही नाही. ज्याच्यामुळे विवाद मिटत जातो तो परमार्थ आहे. ज्याच्यामुळे वाद पेटत जातो तो संसार आहे. ते काही असो, सत्यात जरी वाद झाला तर ते परमार्थ नाही. काय झालं? ते संसारच झाला. आणि संसारात जरी वाद मिटत जात असेल तर ते संसार नव्हे, ते बी परमार्थच आहे. परमार्थ वाद निर्विवादावरून तुम्ही ठरवायचं आहे. भजन कीर्तनावरून ठरवू नका. हे असे की सत्यावरून ठरवू नका. परमार्थ परिणामावरून ठरवा की हे परमार्थ आहे की संसार आहे. म्हणून परमार्थ निर्विवाद आहे, परमार्थ संवाद आहे. हे फळ आहे, अनंत फळ देणार आहे. तर असं हे फळ आपल्याला आज मिळणार आहे कालीच्या कीर्तनातून, प्रसादाच्या रूपानं. भगवान कृष्ण परमात्मापासून ही सुरुवात झालेली आहे. प्रसादाचं काला गोकुळातून सुरुवात झाली. गोकुळात काला झाला, म्हणूनच मथुरेचा कंस राहिला नाही. काला म्हणजे संघटन. समरसता, समता या साऱ्या गोष्टी गोकुळामध्ये आल्या. त्याचा परिणाम एक शक्ती निर्माण झाली. त्यांनी कंसाचा वध केला. कंसाचा वध केल्याशिवाय आपल्या परमार्थामध्ये सुख नाही. आपल्यात राहणारा अहंकार कंस हे नांदत आहे. आणि कंस राक्षस याला रात्रीची उपमा दिलेली आहे. बाबा अहंकार निशी, निशी म्हणजे रात्री, घनदाट. आणि ज्या ज्या वेळेस रात्र होते, अंधार पडते, त्या त्यावेळेस प्रकाशाशिवाय त्याचा नाश होत नाही. अंधाराचा नाश करण्यासाठी उपाय काय आहे? प्रकाश आहे. म्हणून आजचा अभंग प्रकाशाचा विषय प्रतिपादन करणार आहे. प्रकाश. तर आपल्यातला कंस मारायचा आहे. त्या मथुरेमध्ये होता असं नाही. हेच शरीरच मथुरा आहे ना. या शरीरामधील स्थूल शरीरामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे तेच मथुरा आहे. या मथुरेमध्ये अहम अहम बसून आहे, कंस आहे. त्याला मारायचं. मारल्याशिवाय अराजकता मिटत नाही, समाजाला सुख होत नाही, जीवाला बी सुख होत नाही. एकमेकाला दुःख देण्यामध्ये परायण झालेला समाज, परक्याला दुःख देण्यामध्ये परायण, दुःखदाता परायण असं नाव बी दिलं तर काही हरकत नाही. हे कंसामुळे होत चाललेलं आहे. तर त्याच मथुरेमध्येच कंस होता असं नाही. प्रत्येक मथुरा आहे आणि याच्यामध्ये कंस आहे.
कंस म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अहंकार, त्याला मारण्यासाठी. प्रकाश म्हणजे ज्ञान, आहे की नाही? तर हे कशानं मरल ते कंस? प्रकाश झाल्याशिवाय. आणि प्रकाश केव्हा होईल? सरळ सरळ सांगितलेलं आहे की आपल्या कंठामध्ये, आपल्या वाणीमध्ये, कंठ म्हणजे वाणी आहे, वाणी. 4 वाणी आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आज जगद्गुरु तुकोबाराय मध्यमा वाणीचं वर्णन करतात, मध्यमा वाणीचा विषय सांगतात. परावाणीचा बी विषय नाही, वैखरीचा बी विषय नाही, तर मध्यमा वाणी आहे. नाभीच्या ठिकाणावर परावाणी आहे, हृदयस्थान पश्यंती आहे, कंठस्थान मध्यमा आहे. तर आज कोण्या वाणीचं वर्णन आहे? मध्यमा. आणि हे जे बाहेर पडतात शब्द या जिभेतून, हे वैखरी आहे. तर हे जे प्रकाश होण्यासाठी, अंधाराचा नाश करण्यासाठी काय धरावं लागतंय? मध्यमा वाणीमध्ये त्याचा प्रयोग केलेला आहे नामाचा. त्याचं नाव आहे कृष्ण नाम. श्री कृष्ण हरे, जय कृष्ण हरे. दुखियों का दुख दूर करे. मध्यमा वाणीतून कृष्ण नामाचा स्वीकार करायचा. मध्यमा वाणीचा अर्थ आहे की आपल्याला ऐकू येईल स्वतःला एवढाच आवाज काढणे. आपल्या बाजूला बसणाऱ्याला कळू नये की आपण काय करालोत, हे कळू नये. याला कोणता जप म्हणतात? मध्यमा वाणीचा जप. उपांशु याचं नाव आहे. काय, कोणता जप आहे? उपांशु जप आहे. थोडे वेगवेगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सगळं माहीत राहतंच ते, पण तरी पण आता मला येतंय ते बोलतो ना. उपांशु जप आहे. आपण जप केल्याशिवाय राहू नये आणि आपण जप करालो तसं लोकाला दाखवू नये. त्याला कोणता जप म्हणतात? पण आपणाला जप करूच वाटत नाही, केला तर माणूस बघू बघू मग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग. बघणाऱ्याला असं वाटावं की काय महात्मा आहे, काय जप करावं आहे. म्हणून त्यांनी इशारा दिला, कंठी, कंठामध्ये धरायचं. लोकाला दाखवण्यासाठी आहे का परमार्थ? जेवढं तुम्ही लोकाला प्रदर्शनात परमार्थ कराल तेवढं त्या परमार्थाचं फळ क्षीण होऊन जाते. दाखवलं क्षीण झालं. उघडं करू नये. शेतकऱ्यानं पेरलेलं बी उघडं ठेवू नये. साधकानं केलेली साधना लोकांमध्ये मिरवू नये. शेतकऱ्यानं जर बी उघडं ठेवलं तर ते शेती पिकत नाही, बी खाल्ल्याशिवाय राहत नाही. पण आता सध्याचा काळ असा आहे की प्रदर्शनाशिवाय परमार्थ नाही, प्रदर्शनाशिवाय लग्न नाही, प्रदर्शनाशिवाय संसार नाही, प्रदर्शनाशिवाय काहीच नाही. प्रदर्शन प्रदर्शन प्रदर्शन. आणि प्रदर्शनाचा भाग बनल्यामुळे दर्शन राहून गेला. परमार्थ दर्शनाचा विषय आहे की प्रदर्शनाचा विषय आहे. तर हे जे काही सत्कार, काय म्हणतात त्याला, स्वागत, सत्कार, फुलं, हार, हे दर्शनाचा विषय आहे की प्रदर्शनाचा? त्या बी येड्याला माहीत नाही की आपलं पुण्य समाप्त होऊन चाललंय. नाही, ह्या येड्याला माहीत नाही की आपण ह्याचं घात करू नये.
आंधळ्याशी आंधळा पंथ विचारी, दोघेही पडले एकाच गारी. असलं सध्याचं वातावरण चालू आहे, प्रदर्शन आहे. आता असले कीर्तन ऐकून काही काय आमचे वेगळं संतोषांचा शब्द आहे की महाराजाला काल्याचं कीर्तनच येईना. ते खोड्या सांगावं ते ह्याचं गोकुळातल्या हे सांगायचं जमत नाही, कारण हे अंगावर येणाऱ्या गोष्टी. थोडस जाचक गोष्टी वाटतात ना समाजामध्ये. प्रदर्शन आवडणाऱ्याला ही विचारधारा कशी रुचेल? अवघड आहे. मग कंठातून नाम धारण करावं का कंठामध्ये हार धारण करावं? तुकोबराय काय सांगितलं? तुकोबराय काय सांगितलं? मग तुम्ही तुकोबरायाचे अनुयायी आहात, भक्त आहात का विरोधी आहात? समाजातील समस्त भक्तांना माझा प्रश्न आहे. जर तुम्ही तुकोबरायाचे विरोधी नसाल तर हे सिद्धांत स्वीकार करा. है की नाही? नाव घेता तुकोबरायाचं, तुकाराम तुकाराम. अभंग घेता तुकोबरायाचा आणि विरोध कोणाचा करता? संतांचा विरोध आहे. वारकरी संप्रदायाला प्रशस्त ठेवण्यासाठी, वारकरी संप्रदाय विकृत होऊ नये याची काळजी समाजापेक्षा महाराज लोकांनी अधिक घेतली पाहिजे. परंतु वारकरी संप्रदायाचं जे काही सिद्धांत आहेत, विचारधारा आहे, याला तोडमोड कोण केली असेल या काळामध्ये तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून कंठ शब्द आहे, कंठी. कंठी म्हणजे मधून है ना, वरून नाही. नामस्मरण, भगवन नाम चिंतन. श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय. असं हे जप उपांशु जप आहे. तर हे मनी आहे. कृष्ण मनी. मनी शब्दाचा अर्थ कंठामध्ये जप असावं आणि कृष्णाचं मनामध्ये ध्यान असावं. मनी म्हणजे हे मनी नाही, काचाचं मनी नाही. कंठी धरीला कृष्ण आणि मनी. कंठात धरा आणि मनात धरा. मानसिक रूपानं त्याचा जप करा. मणी शब्दाचा अर्थ लावला आम्ही की हे असं मणी राहतात ना, मणी मणी, तसा मणी आहे कृष्ण मणी. अरे तसं तर याचं नाव कृष्ण म्हणजे काळा, आणि काळ्याचा प्रकाश कधी पडला? पडत नाही. कृष्ण म्हणजे परमात्म तत्व आहे आणि मणी म्हणजे मनात धरायचा आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. बाजारात नाही, वरी नाही. तेने वैकुंठ भुवनी घर केले. ज्याला मनातला परमार्थ करायचा आहे, दर्शनीय परमार्थ आहे, प्रदर्शन नाही, त्याचं घर वैकुंठात आहे. आणि ज्यानं प्रदर्शनामध्येच आपलं जीवन घातलेलं आहे त्याचे मठ इथं आहेत मृत्यूलोकामध्ये. मनात धरणाऱ्याचं घर कुठं आहे? वैकुंठ भुवनी. आणि आमचे घर कुठे आहेत? इथं आहेत, पृथ्वीवर आहेत, एकापेक्षा एक. तर हे कृष्ण मनी शब्द आहे. कंठात धरलेला कृष्ण आहे. कंठामध्ये उपांशु जप आहे आणि त्याचं स्मरण मनामध्ये आहे. मनातून आहे. मन त्याला समर्पित करून मन लावून जप करणं असा त्याचा अर्थ. एका अर्थानं आमचा जप आहे पण मन नाही त्याच्यावर. हातात माळ आहे,
मुखात नाम आहे, पण मन मात्र दारोदार फिरालंय. कोणाकडे जाऊ, कोणते शिष्य करू, अधिक दक्षिणा कोणाकडे मिळू शकतो. मन कुठं आहे? मन मन्यामध्ये नाही, मन दारोदार फिरते. मनी हातात आहेत आणि मन दारोदार फिरत आहे. तर महाराजांनी इशारा केला, कंठी धरिला कृष्ण मणी. असं हे मनाचा स्वभाव. बस कृष्ण मणी. मग हे कृष्ण मणी, मणी शब्दाचा अर्थ दुसरा एक सांगितलेला आहे रामचरित मानसमध्ये. तुमच्या दृष्टिकोनातून मणी जरी धरला तर एक मण्याचा एक गुण आहे. मण्याचा एक प्रकाश देणारा एक मणी आहे. सर्पाच्या मस्तकामध्ये राहतो मणी. सर्पाच्या भुजंग नावाचा हे सर्प आहे ना, सर्प, त्याच्या मस्तकात मणी आहे. ते सगळे सर्पामध्ये राहत नाही. लाखो सर्पातून एखाद्या सर्पाच्या मस्तकामध्ये ते मणी असते. सर्पाचे मस्तकी मणी असे, परी ते सर्पराज बेळोबेळी नसे. रत्न हत्तीचे मस्तकी मुक्ता फळासे, परी ते गजराज बिदोबिदी नसे. बावन कसी चंदन असे, परी ते चंदन वनोवनी नसे. आत्मज्ञानी साधू असे, परी ते मठोमठी नसे. एक मणी आहे, सर्पाच्या मस्तकात मणी. ते बिळाबिळात नाही ते सर्प, मठामठात ते साधू नाही की ज्याला आत्मज्ञान आहे. साधू मठात आहे, परंतु साधूत काय असावं हे असणं गरजेचं आहे. साधू मठात असो की आकाशाखाली असो, पण साधूत काय असावं हे महत्त्वपूर्ण. तरुतल वासी करतल भिक्षा मागणारे साधू. काय आशा करून बसला. अर्जुनाला एक वेळेस असं वाटलं की आपल्याला राज्य असावं, आपल्याला संपत्ती असावं. अर्जुनाच्या मनात आलं एक बार. तर हेच कृष्ण जे प्रकाश देणारा कृष्ण आहे, त्या कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की आपल्याला तीर्थयात्रेला जायचं. आता अर्जुनाला सोबत घेतले, रथावर बसले आणि निघाले. एक संत दर्शनासाठी निघाले. निर्जन वनामध्ये एक साधू बसून आहे, ज्याचं नाव आहे, ज्या ऋषीचं नाव आहे बगदालभ्य ऋषी. काय नाव आहे? बगदालभ्य ऋषी. अलभ्य लाभ ज्याच्या दर्शनामध्ये होतो त्याचं नाव बगदालभ्य ऋषी आहे. गेले दर्शनाला, बसले तर अशी मोठी एक शिळा होती. मोकळ्या रानामध्ये, मैदानामध्ये शिळा टाकलेली, त्या शिळेवर बसलेले ते साधू आपल्या आपल्या स्वरूपामध्ये मग्न आहेत. आशक मस्त फकीर हुआ जब क्या दिलगीर पना मन में. मस्त अवस्थेमध्ये आहेत, आपल्या मस्तीमध्ये. बगदालभ्य ऋषी. ना पाने की इच्छा है, ना खोने का भय है. काही प्राप्त करायची इच्छा, अपेक्षा नाही, आणि आपल्यापासून काही जाईल म्हणायची भीती नाही. असा बगदालभ्य ऋषी.
श्रीकृष्ण अर्जुन तिथे गेले आणि बसले. त्यांनी दोघांनी दर्शन घेतलं. चर्चा सुरुवात झाली. अर्जुनाला म्हणाले की बोला महाराजासोबत थोडा. तर महाराजांनी त्या शिळेवर बसवून काय केलं तर गवताची एक पेंडी बनवली होती आणि ती पेंडी आपल्या डोक्यावर ठेवून होती. दुपारची वेळ होती, उन्हाळा दिवस होता. डोक्यावर गवताची पेंडी होती. विचारलं की हे पेंडी का धरली तुम्ही डोक्यावर? अर्जुनानं विचारलं. कृष्ण बसले बाजूला. आता तुझं चलू दे. ऋषीनं सांगितलं की बेटा आता उन्हाचा कार आहे, डोक्याला ऊन लागू नये याच्यासाठी मी हे पेंडी डोक्यावर ठेवलेली आहे. पूर्व दिशेला सूर्य उगवला की ह्या बाजूनं पेंडी धरतो, मध्यान्ह काळी आला की डोक्यावर ठेवतो आणि अस्तमानाकडे गेला की या बाजूला झालं. अर्जुन म्हणाला की मग ते असं पेंडी धरण्यापेक्षा एक आश्रम बांधलं तर मठ बांधलं तर जमना का? कोण विचारलं? अर्जुनानं विचारलं. तर त्याने उत्तर दिलं की अर्जुना हे वत्स, अरे किती दिवस जगायचं आहे म्हणून मठ बांधू मी? किती दिवस जगायचं सांग. अर्जुनानं म्हणलं वय तर लय दिसाली, किती दिवस जगायचं आहे म्हणाल. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसागा. किती दिवस जगायचं आहे रे अर्जुना? अर्जुन म्हणला अरे वय तर खूप दिसालंय. म्हणले महाराज तुमचं वय काय? म्हणले हे कृष्ण 14-12 अवतार घेऊन आलाय. किती बार? ज्याच्या देखत देवाचे अवतार झाले ते काय म्हणते? किती दिवस जगायचं आहे आणि म्हणून आम्ही मठ बांधला नाही. आता मला काय सांगायचं होतं ते तुम्हीच सांगून घ्या. आता आमचं सांगणं ठीक नाही सध्या, कारण आजचा समाज मनातला परमार्थ सोडून मठातलं परमार्थ करण्याचा जो छंद लागलेला आहे बाहेरचा, याचं घर कुठं बांधलंय? त्या साधूचं घर कुठं आहे? तेने वैकुंठ भुवने. आणि यांनी कुठं बांधलंय? इथंच बांधलंय. इथंच राहणार आहे आणि परत इथंच येणार आहे त्याच्यासाठी. कारण की मरणी जयाचे आठवे, त्याला मरताना आठवण तर येणारच आहे. तेची गती ते पावे, तेच गती मिळणार आहे. सांगा किती दयनीय परिस्थिती आहे, काय दुर्दशा आहे आजच्या काळातली आमच्यासारख्यांची. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं कंठी कंठी कंठात धर, उपांश जप कर, देखावा करू नको, प्रदर्शन करू नको. प्रकाश पडेल तुझ्या जीवनामध्ये. क्षणभंगूर आहे शरीर, अवघा जनी प्रकाश. आणि प्रकाश आणि अंधाराचा परिणाम 1 मिनिटामध्ये सांगून देतो. विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये प्रकाश आहे त्याच्या जीवनामध्ये अनुचित कर्म होत नाहीत. समजायचं की याच्या जीवनामध्ये प्रकाश मिळालेला आहे. ज्याच्याकडून अपराध होत नाहीत, अन्याय होत नाहीत, पाप होत नाहीत, दोष होत नाहीत आणि ती होऊ शकत नाही, ज्याच्याकडून चाडी निंदा स्तुती काही होऊ शकत नाही, समजायचं की याचं जीवन प्रकाशमय आहे. आणि ज्याच्याकडून हे साऱ्या गोष्टी घडतात ते कुठलं जीवन आहे? अंधारातलं जीवन आहे. कोण केलंय मला माहीत नाही, पण ते गीत मला खूप छान वाटते. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप,
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे अभंग न आहे, अर्थ सारगर्भित आहे. ज्याच्याकडून हे अपराध होतात, अन्याय होतात, अनिती होते, चूक होते, दोष घडतात, आपले आपण ठरवा की आम्हाला प्रकाश अजून मिळाला नाही. तुमच्यात तुम्ही ठरवून घ्या. माझे मी ठरवतो. माझ्याकडून होत असेल तर मी ठरवून घेतो. मी ठरवलेलं आहे. चूक होत असेल आपल्याकडून तर आपलं जीवन कुठलं आहे? अजून अंधारातलं आहे, प्रकाश नाही. म्हणून भजन केल्यानंतर प्रकाश होते, नामस्मरण केल्यानंतर प्रकाश होते, पण प्रदर्शन नाही. असा निर्देश जगद्गुरु तुकोबराय करतात. अभंगाच्या कंठी धरिला कंठी धरिला कृष्णमणी, 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 अवघाजली प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, प्रकाश अवघाजली प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. कंठी धरिला कृष्णमणी. तर मला रामचरित मानस मधलं सांगायचं होतं. मणी शब्दाचा अर्थ आलेला आहे की प्रकाश देणाऱ्या काही वस्तू आहेत. सूर्य प्रकाश देतो, अग्नी प्रकाश देतो, आणि एक मण्यातून प्रकाश येते. सर्पाच्या मस्तकात जो मणी आहे तो मणी प्रकाश देतो. परंतु प्रकाशामध्ये काही काही अंतर आहेत, खूप फरक आहेत बरेच. एक असं सूर्यप्रकाश आहे परंतु प्रखरता आहे, त्याच्यामध्ये उष्णता आहे, पोळते. सूर्यात प्रकाश आहे पण पोळतो. अग्नीत प्रकाश आहे पण जाळतो, आहे की नाही? गुण आहे आणि गुणासहित काही दोष बी आहेत त्याच्यामध्ये. पोळतो पण जाळतो. सूर्य प्रकाश देतो पण पोळतो, अग्नी प्रकाश देतो पण जाळतो. पण एक असं आहे की मणी नावाचं जे वस्तू आहे ते प्रकाश देते पण पोळतही नाही आणि कोणाला जाळतही नाही. मणी, म्हणून त्याला मणी शब्द दिलेला आहे. हे जे भगवन नाम आहे ते कोणाला जाळीत बी नाही, कोणाला पोळत बी नाही, शीतल करते. शीतलता आहे त्याच्यामध्ये, शीतलता आहे. शिव हळहळी तापला, कशानं शीतळ झाला? राम नामे शीतळ झाला. हे मनी आहे.
शीतलता प्रदान करणार. आमच्या जीवनामध्ये शीतलता नाही, प्रकाशही असावा आणि सौम्यता असावा, शीतलता असावा. हे दोन्ही एका जागी येणं फार कठीण गोष्ट आहे. प्रकाश असेल तर शीतलता नाही, शीतलता असेल तर प्रकाश नाही. आणि हे इथं दोन्ही एका जागी आहेत. म्हणून मनी शब्दाचा अर्थ शीतलता प्रदान करणारा आहे. जयाचे चोखटे मानसी मी होण्याचे क्षत्रसन्यासी, जया निजेलिया ते उपासी वैराग्य मानसी मनामध्ये असे शीतलता प्रदान करणारं नाम ते घेत जाओ. प्रकाश आहे आणि असं करणाऱ्यालाच काला मिळते ना. प्रकाश पडल्यानंतर निर्दोष होते जीव, त्याच्याकडून दोष घडत नाहीत. पाप अन्याय अत्याचार अपराध इत्यादी गोष्टी कमी होऊन जातात. आणि तेव्हाच आता आपण कितीही भजन करा, उपासना करा, नामस्मरण करा, काही करा, पण ह्याच्यात काही फरकच पडणार गेलं तर आपणाला अजून प्रकाशाची प्राप्ती झाली नाही. कारण की आम्ही अजून त्याला मनानं केलं नाही आणि त्या उद्देशानं केलं नाही की असं व्हावं म्हणून. ते उद्देश बी नाही, तुमचं मनही नाही त्याच्यामध्ये, म्हणून त्याची फळप्राप्ती झाली नाही. म्हणून कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. प्रकाशच प्रकाश पडलेला आहे. प्रकाश शब्दाचा अर्थ परमात्म दर्शन, प्रसन्नचिते परमात्म दर्शन, समस्त हे वासुदेव, असं हे प्रकाश शब्दाचा अर्थ आहे. सर्वांतर्यामी परमात्माचं दर्शन झालं आणि म्हणून आम्ही हे जे काला करायचं आहे ते वाटायचं आहे. काला म्हणजे केवळ दही लाह्या नाही, हे तर प्रतीक आहे. तुमच्याकडे जे सद्गुण असेल, सद्भावना असेल, सुविचार असतील, सुसंपन्न असाल, सुसंस्कृत असाल, तुमच्याकडे जे काही विचारधारा असेल, परोपकारार्थम इदम शरीरम या नात्यानं जे काही तुमच्याकडं असेल ते परमात्माचा प्रसाद आहे आणि ते तुम्ही वाटलं पाहिजे. धर्मानं मिळवलेली संपत्ती असेल तरी हे परमात्माचा प्रसाद आहे, ते वाटायचे. काला वाटायचं म्हणलं तर तुम्ही नुसत्या लाह्या वाटून मोकळे होता बस. तुमच्याकडे जे गुण असेल, परवा आमच्या बायानं या माता भगिनीनं वाण दिल्या, वाण. याला कोणी सांगाय बी नाही, ह्याने कोणी विचारले बी नाही. वाण दिले. वाण शब्दाचा अर्थ मराठीमध्ये काय होते? जे कमी आहे त्याला काय म्हणतात? जे ज्याच्याकडं नाही त्याला म्हणतात वाण. त्याला वाण म्हणतात. कोणाकडे काय कमी असेल, ज्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, गरज आहे, त्या गरजू माणसाला ते देणं म्हणजे वाण देणं आहे. छोटे छोटे टपर चमचे दिल्यानं वाण पूर्ण होते काय? उगा पैशाचं वाटोळं. अरे व्यापारी लोक मला म्हणत असतील आमचं गिराईक बंद करते. होईना होईना, हे बाया ऐकणार, तुमचं गिराईक बंद होईना, टेन्शन घेऊ नका. वाण शब्दाचा अर्थ. तर याला काला शब्दाचा अर्थ एकमेकाला देण्याचा अर्थ आहे की जिथं जी आवश्यकता आहे ते देणं म्हणजे हे काला आहे. काला येते आवश्यकता कुठं पडली असेल, गरजू माणसाच्या ठिकाणी जात बघू नये, गरजू माणसाच्या ठिकाणी परिस्थिती बघू नये, गरजू माणसाच्या ठिकाणी वैरविरोध पाहू नये. आपणाला हे चांगलं म्हणलेलं आहे की वाईट बोललेलं आहे याचीही गरज नाही देतात. सेवाभाव त्या म्हणतात वाण देणं, काला देणं. कालाच आहे ते. एकमेकाला वाटावं. त्याच्याकडं आहे ते आपण घ्यावं, आपल्याकडं आहे ते त्याला द्यावं. बघा ना कसं आहे.
पूर्वीच्या काळापासून आपले एकमेकाचे संबंध असे लावून दिलेले. लग्न जरी करायचं ठरलं तरी त्याच्यामध्ये प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक कर्म करणाऱ्यांचा संबंध होता पहिल्याच्या काळामध्ये. सूप करणाऱ्याकडे आपला संबंध होता, गाडगे घडविणाऱ्याकडे आपला संबंध होता, है की नाही? कपडे धुणारा असेल तर त्याच्या संग आपला संबंध होता. किती किती संबंध होता सगळ्यासोबत. आता सध्या असं झालंय, आमंत्रण देणारा माणूस पहिलं माणूस राहायचा, है की नाही? त्याचा संबंध. आणि हे असं संबंध असा होता की या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक गोरगरिबापर्यंत आपला पैसा पोहोचला पाहिजे, रोज मजुरी करणाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. किती एक न्याय होता आपल्या देशामध्ये. आता ते काहीच राहिलं नाही. आता सांगा, जे आमंत्रित करणारे लोक होते, कपडे धुणारे लोक होते, आपल्या इथं गाडगे घडून देणारे लोक होते, आपल्या इथं सूप टोपले आणून देणारे लोक होते, आता हे सारं सामान एकाच जागी भेटायला आहे. त्याचं नाव आहे सुपर मार्केट. गरिबापर्यंत जे पैसा जात होता ते थांबला आणि आता कोणाला चालला? कोणाकडे चालला? ज्याला काही कमी नाही त्याच्याकडे चालला. श्रीमंत व्यापाऱ्याकडे पैसा चालला. पूर्वी कोणाकडे जात होता? ज्याला आवश्यकता होती, हो, ज्याला गरज होती त्याच्याकडे पैसा जायचा. बघा ना, आता आमंत्रण पहिलं असे देत होते, घरोघर जाऊन सांगत होते. आता ते सगळं मोबाईलवर निघाले ना, तर त्या गरीबाला जायचा पैसा आता कोण घ्यायला? आपला अंबानी सेठ. त्याला काही कमी आहे का? म्हणजे व्यवस्था बिघडली आपली आता. याला लोकांनी काय सांगितलं की आता आपल्या देशामध्ये डेव्हलप झालं सगळं, परंतु त्या डेव्हलप बरोबर न्यायसंगत विकास आहे का? विकास जरी वाटला तुम्हाला तर न्यायसंगत असेल तर ठीक आहे ना. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा संबंध ठेवा एकमेकाशी असावा. तुम्ही किती मोठे असा तुमच्या घरचे, तुमच्याजवळ जे काही आहे ते तुमचं नाहीच, लोकांचं आहे. लोकांचं, समाजांचं ऋण प्रत्येकावर आहे. महाराज असो की साहेब असो की कोणता व्यापारी असो, समाजाचं ऋण आहे आपल्यावर. म्हणून सामाजिक कार्यामध्ये सहभाग सर्वांनी घेतला पाहिजे. एखाद्यानं ठरवलं की मी मोठा व्यापारी आहे, करोडोचं दुकान आहे माझ्याकडं, आणि त्याच्यामुळे मला एकही माणसाचं गरज नाही, कोणीच येईना गेलं तर आवश्यकता नाही, असं जर ठरवलं तर. एकानं सांगितलं की मी मोठा डॉक्टर आहे, खूप शिकलेला आहे, मला कोणीही माझ्याकडे येणं गेलं तर आवश्यकता नाही आता, तर काय होईल? एखाद्यानं सांगितलं की खूप मोठा महाराज आहे मी, मला कोणीही माणसं मिळणं गेलं तर चालेल, तर कसं होईल? याचे मोठं अधुरं राहून जातील. कोण पैसा देईल? आणि ज्याच्याकडे काही पैसा आला असेल ते घरी तयार केलेला नाही, कुठून आलाय? म्हणून समाजाचं ऋण सर्वावर आहे. म्हणून समाजासाठी काही ना काही वेळ देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, आपला धर्म आहे. ते शिक्षक, शैक्षणिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, पारमार्थिक असो, आध्यात्मिक असो, भौतिक असो, कुठलंही क्षेत्र असो, ऋणी आहोत की नाही आपण? नाही म्हणून सांगा एक बार, हिम्मत आहे का? आपण ऋणी आहोत. महाराजाची महाराजकी कोणावर चालते? जर हे लोक नसते तर महाराजांना समाधी लावून बसावं लागत होते कोंडून. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही एकमेकाला वाटून घ्या. आणि याच्यासाठी वैष्णव होणं आवश्यक आहे. याच्यामध्ये वैष्णव निक्का आहे की नाही,
कोणता वैष्णव? आता याच्यामध्ये निका शब्द घालण्याचं काय कारण असेल महाराजांचं? काय कारण असेल बघा. आता काय सांगावं. एकाच्या लग्नामध्ये बँडवाले आले होते, 55 बँड लावले होते आणि ते मस्त बाजा चालू झाल्यावर ते इमानदारीनं वाजणारे 1-2च राहतात, बाकीचे उगाच हात हलवून टाइमपास करतात. त्याच्यातले निक्के किती? तसं आता महाराज लाखावर झाले, पण निक्के किती आहे? इमानदारीनं बँड वाजणारे किती असतील? त्याच्यात सपादून चाललंय, त्याच्यात हे याच्यात ते सपादून चाललंय सगळं. म्हणून वैष्णवनिका संभ्रम, ज्याच्याकडे प्रकाश आहे आणि जे सर्वांना वाटतो. एक कीर्तन केवढ्याचं? हे विकणं आहे की वाटणं आहे? म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काला वाटू एकमेका, 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 काला वाटू एकमेका. वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, काला वाटू काला वैष्णव असेल आणि निक्का असेल तर त्याला काला आहे. एक हिंदी भाषेतून एका संतांनी वैष्णवांची परिभाषा केलेली आहे. वैष्णव जन तो तेने कहिए, पीड पराई जाने रे. दुसऱ्याची पीडा समजून घेतो तेच वैष्णव आहे. बाकीचे समाजाला पीडा देत बसलेले वैष्णव होऊ शकत नाहीत. पीडा देणारे नाही, पीडा समजून घेणारे वैष्णव आहेत. पर स्त्री माते समान, परधन माती समान,
वैष्णव जन तो तेने कहे. हे वैष्णव आहेत. बाकी वैष्णव होऊ शकत नाही, त्यालाच काला मिळतो. बाकी ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला काला मिळत नाही. वैष्णवच व्हावं लागते काल्यासाठी. वैष्णवांची अशी चर्चा त्यांच्या वाणीमध्ये संतांनी केलेली आहे. नरसी मेहता नावांचे संत होते. त्यांच्या त्या पदामध्ये वैष्णवांची व्याख्या केलेली आहे. तर असा हे वैष्णव, मग हे काला, हे सुख, हे आनंद वैष्णवालाच मिळते, बाकी लोकांना मिळत नाही. काल एका कार्यक्रमात सांगून गेलो की जिथं पद आहे तिथं मद आहे, जिथं गादी आहे तिथं उपाधी आहे. तर रिकामी राहू शकत नाही ते. महंत शब्दाचा अर्थ काय? महानतेचा अंत ज्यांनी केला आपल्या जीवनामध्ये त्याचं नाव महंत आहे. साधू, काम क्रोधादी 6 दोष धुवून काढले असतील त्याचं नाव साधू. ज्यांनी साध्य केलेलं आहे त्याचं नाव साधू आहे. महानता सोडली तर त्याचं नाव महंत आहे. आता तर माना सन्मानासाठी भांडणं आहेत. महंत कुठं गेले? मान सन्मानासाठी भांडणं. जिथपर्यंत भांडण आहे तिथपर्यंत ते वैष्णव नव्हे. आता आणि एकदा वैष्णव झालं की भांडण नाही. बघा ना, एक विचार संतांनी सांगितलेला आहे. खेळिया माझी हनुम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधची कैचा. थांबा, तेथे कैचे भांडण रे. भांडण तिथं कुठं राहील? जिथं जिथं भांडण आहे तिथं तिथं काम आहे. जिथं जिथं काम आहे तिथं तिथं क्रोध आहे. आणि हे सगळं मटेरियल जिथं असेल ते वैष्णव होऊ शकत नाही. त्याला वैष्णव म्हणतच नाही. आमच्यातलं तर हे काहीच हालायला तयार नाही. नुसत्या माळीवर वैष्णव कसं सिद्ध होईल? नुसत्या कीर्तनावर, सांगण्यावर, बोलण्यावर वैष्णव हे कसं सिद्ध होऊ शकतं? काय? एक महाराज होते, त्यांनी असंच तीर्थक्षेत्रामध्ये आले होते. एक मावशी पाया पडायला गेली, पाया पडून म्हणली, महाराज तुमचं नाव काय? त्याने म्हणलं शीतलदास माझं नाव. थोडं आणि इकडं तिकडं चर्चा केली. बाई म्हणली, महाराज मी नाव विसरलो, तुमचं नाव काय? अरे आत्ताच सांगितलं ना बाई तुला, शीतलदास आहे म्हणलो ना. बर. बाईला कळलं की थोडं अजून थांबावं. अजून इकडं तिकडं 5 मिनिट झाल्यावर, महाराज एक बार सांगा ना नाव तुमचं. कळत नाही का तुला? शीतलदास म्हणलो ना. चढलं, त्याची BP वाढली महाराजांची. बाईनं म्हणली सांगू नका महाराज, कळालं तुमचं नाव. तुमचं नाव चुकीनं ठेवण्यात आलंय. तुमचं खरं नाव गरमदास आहे, शीतलदास नाही. असे वारकरी झाले. आता वैष्णवनिका संभ्रम. ब्रह्मदेव देखील याच्या पुढे कमी पडते. हे सुख त्याला नाही, म्हणून ब्रह्मादिक आहे की नाही. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. सनई वाजणारा होता, नामांकित माणूस होता. लग्नामध्ये सनई वाजू लागलं. उन्हाळ्यामध्येच लग्न लय राहतात. उन्हाळ्यात का राहतात म्हणजे ते लग्न राहतेच उन्हाळ्यासाठी, सगळा उन्हाळा करायसाठी. म्हणून जास्त करून लग्न उन्हाळ्यातच राहतात.
ते सनई वाजू लागलं आणि त्याच्या पुढे ते उन्हाळ्यात चिंच येते या झाडाला. पूर्वीच्या काळामध्ये ते चॉकलेट हे ते काही नव्हते असे खायला आताच्या वाण्यात. ते चिंच कुटून काटकाला लावून मीठ टाकून ते असं खायचे. ते सगळं पोरायनं ते चिंच लावून काटकाला ते सनई वाजली म्हणून ते खात खात सनईवाल्यापाशी आले. ते याची सनईच वाजना गेली. का बरं वाजना गेली? चिंच बघून भळकून पाणी गळायचं सनईतून. कशाला सनई वाजते? ए पोरा तिकडे जाऊन खाय. त्याने म्हणलं मी काय करलो तुला? तुझ तो वाजव की. वाजू शकत नाही. तसंही ब्रह्म झालंय, कोणी इंद्र झालं, कोणी कोणत्या पदव्या घेतल्या, परंतु वारकरी झालं नाही. तर यांच्या तोंडाला पाणी येऊ लागलं. वाकुलिया, आणि हे त्याला हटकून वाकडं दाखवलं. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटू. हे मस्त खाऊ लागले एकमेकाला, देऊ लागले. काय आनंद आहे याच्यामध्ये. आणि म्हणून देवाच्या नावावर जे देवाचे झाले, जे समर्थाचे झाले, ते असमर्थ कसे राहू शकतात? असमर्थ काय? जे राजाचे झाले ते भिकारी कसे राहू शकतात? हा, समर्थे समर्थची करवावी तरी समर्थ म्हणवा. ते भिकारी कसे राहतील? आता आम्हाला जर मागायची पाळी आली प्रत्येक याच्यामध्ये, तर आम्ही समर्थ की भिकारी? बघा, मनातल्या मनात म्हणून घ्या ना. बाहेर म्हणणं गेलं तरी काय झालं? आहोत तर भिकारीच. म्हणून चला, देवाचे झालेले आहेत ते कमजोर राहणार नाहीत, ते कमी राहणार नाही. एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. असं होऊ शकत नाही. म्हणून जे देवाचे झाले ते कमी राहिले नाहीत. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतो, तू